नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय वसतिगृहामध्ये तब्बल 180 परप्रांतीय मजुरांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे। कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश हा लॉकडाऊन होताच राज्यातील लाखो परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पलायन करीत होते। त्यातील काही मजूर नांदगाव येथे दाखल होताच त्यांना व इतरांना कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगापासून टाळण्यासाठी सर्व मजुरांना नांदगाव खंडेश्वर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत भोसले व ठाणेदार उदय सोयस्कर यांनी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर निवाऱ्याची सोय केली आहे। या मजुरांमध्ये राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील मजुरांचा समावेश आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विलगीकरण करून ठेवलेल्या मजुरांची पाहणी करून त्यांचे आरोग्य, जेवण व निवाऱ्याची पाहणी केली। दरम्यान वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर दिवस रात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर शहरात आले असता सुरुवातीला त्यांना जेवण देण्यासाठी अनेक हात सरसावले होते, ज्यामध्ये संत गजानन महाराज मंदिर, संत सुरेश बाबा संस्थान व काही सेवाभावी संस्थेचा समावेश होता। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे।